जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरु ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। या चॅनलवरील सर्व सदस्यांना आणि येणाऱ्या सदस्यांना या देहाचा जय सद्गुरु। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय 22 वंद्या महिषी दोहनम नाम हा अध्याय याचं आपण निरूपण करणार आहोत। तरी आपण सर्वांनी ते उत्तमाचं श्रवण करावं, कारण यातून जी काय आध्यात्मिक शक्ती या ऐकण्यातून मिळते। आपण सर्व बैठकीला जाता श्रवणाद्वारे काय काय माणूस आत्मसात करू शकतो हे आपण सर्वांना माहीत आहे। परंतु जे काही नवीन आज हे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनाही हा अध्याय ऐकल्यानंतर एक चमत्कारिक असा अनुभव सुद्धा येईल। तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि दिव्य अनुभूतीची प्राप्ती करून घ्या सर्वांनी आपण। कारण या व्हिडिओ दरम्यान ह्या ग्रंथातील संपूर्ण ओव्या मी वाचन करणार आहे आणि त्याचं विश्लेषणही करणार आहे। तर आपण शांत चित्तेनं आणि एकाग्र चित्तेने अगदी श्रवण करण्याची कृपा करावी। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरु। श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय 22 वंद्या महिषी दोहनम नाम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा कर सपुट जोडली विरवते से परेसा। सद्गुरूंना हे विनवणी करतायत की पुढं आम्हाला श्री सद्गुरुचरित्राचं श्रवण घडवावं। त्या पद्धतीनं पुढे काय होते पहा। जय जय सिद्ध योगेश्वरा शिष्य जन मनोहरा तुची तारक बहुसागरा अज्ञान तिमिरा ज्योती तू। ह्या अज्ञान रूपी अंधकारातून आपणच तारणारे आहात असे शिष्यराणा श्री सद्गुरूंना म्हणतायत। पुढे का बघा काय म्हणते ते। तुझे चरण संपर्क होता ज्ञान झाले मज आता। तुझे चरणाचा स्पर्श झाला आणि मला ज्ञान प्राप्त झालं। परमार्थी मन ऐक्यता जाहले तुझे प्रसादे। आणि तुझ्या त्या वाक्याने मी काय जे श्रवण केलं त्यानं प्रसाद दिल्यासारखं माझं मन तृप्त झालं। असं श्रवणाद्वारे माणसाची आपण ही बैठकी दरम्यान ऐकताय श्रवणाद्वारे कित्येक रोग लोकांचे बरे होतात। असा चमत्कारी अनुभव या श्री सद्गुरुचरित्रात आणि आपल्या सद्गुरूने आपल्याला सांगितलेला आहे। आता पुढे बघा। दाविली नाही श्री सद्गुरूंची सोय तेने सकळ ज्ञानमय। तूची तारक योगी होय परम पुरुषा सिद्धराया। असा तू सिद्ध पुरुष सिद्धराया आहेस। पुढे बघा। श्री सद्गुरुचरित्र कामधेनू सांगितले मज विस्तारून। श्री सद्गुरुचरित्र म्हणजे कामधेनू एक गाय आहे। गाय म्हणजे 33 कोटी देवांचा ज्या ठिकाणी वास आहे असे श्री सद्गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे। मला आपण हे सर्व विस्तारून सांगितलेलं आहे। अद्यापन धाय माझे मन पण मला त्याची गोडी संपलेली नाही। अजूनही मला ते अमृत प्यायची इच्छा आहे, श्रवण करायची इच्छा आहे। अनेक आवडी होत असे मला आवड होते। तर
आपण सांगण्याची कृपा करावी. मागे कथन निरोपिले, मागे आपण कथन केलेलं निरोपलं. काय काय सांगितलं? श्री सद्गुरू गाणगापूर आले, श्री सद्गुरू गाणगापूरला आले. पुढे केवी वर्तले, पुढे काय घडले ते विस्तारावे आहे, ते तुम्ही मला विस्तारून सांगावे. ऐकोणी शिष्याचे वचन, त्या शिष्याचं वचन ऐकोणी सद्गुरू काय म्हणाले? सांगे सिद्ध संतोषण, संतोषण ते सांगू लागले. म्हणे शिष्या तूची सगुण, तुझ्यात सगुण गुण आहे आणि तू ऐकण्याची जी इच्छा प्राप्त करते, त्यामुळं तुझ्यावर सद्गुरूंची कृपा अवश्य होईल. श्री सद्गुरू कृपेच्या बाळका, ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा आहे असा तू बाळक आहेस. पुढे काय घडले पहा. धन्य धन्य तुझे मन धन्य आहे. धन्य धन्य तुझे जीवन, तुझं जीवनही खूप धन्य आहे. होसी तुझ पूज्यमान या समस्त लोकात तू पूज्यमान होशील, असे श्री सद्गुरू म्हणतायत. तू केलेल्या प्रश्नाचं संतोष माझे मानसी, तुझ्या जे काय तू बोललास त्यानं माझं मन एकदम प्रसन्न झाले आहे. उल्हास होतो सांगावायचे, मला उल्हास होत आहे. कारण श्री सद्गुरू चरित्राची गोडी, श्री सद्गुरूंची गोडी सांगायचं म्हटल्यानंतर किती असं चमत्कारिक असा अनुभव येतो. श्री सद्गुरुचरित्र कामधेनू, हे श्री सद्गुरुचरित्रांचं काम गायीमधलं 33 कोटी देवांचं अर्क ज्यामध्ये आहे असं श्री सद्गुरुचरित्र, ते मला सांगायला गोडी वाटेल. पुढे झाली अनंत महिमा. पुढे त्या गाणगापुरात आल्यानंतर एक अनंत महिमा झाली. काय झाली? सांगता असे अनुपम्या, तुला सांगायला मला खूप आनंद होत आहे. श्री सद्गुरू आले गानग्रामी, मी गाणगापुरी श्री सद्गुरू आले. राहिली संगमी गुप्त रूपे. गाणगापुरापासून 4 किलोमीटर अंतरावर हे संगम वसलेला आहे. आपण आताही त्या ठिकाणी गेलात तर एक दिव्य अशी अनुभूती त्या ठिकाणी आपल्याला होते. त्या ठिकाणी काय काय पहा पुढे. भीमा उत्तर वाहिनीसी, उत्तर दिशेवरून भीमा वाहते. अमरजा संगम विशेष, त्या अमरजा नदी आणि भीमा नदी यांचा संगम ज्या ठिकाणी होते तो संगम अमरजा संगम विशेषी, तो विशेष आहे. अश्वत्थ वृक्ष परेसी, त्या ठिकाणी एक अश्वत्थाचा वृक्ष आहे. महास्थान वरदभूमी, ते महास्थान आहे, एक वरदभूमी आहे. अमरजा नदी तीर्थथोर, हे अमरजा नदी एक तीर्थ, खूप मोठं तीर्थ आहे. संगम झाला भीमा तीरी, त्या ठिकाणी त्यांचा संगम झाला. प्रयागासमान असे क्षेत्र, ते प्रयागासमान क्षेत्र आहे. अष्टतीर्थे अस्तित येते, असं अष्टतीर्थ, 8 नेदांचं तीर्थ असं अष्टतीर्थ त्या ठिकाणी संगमावर आहे, अमरजा संगमावर आहे. तया तीर्थाचे महिमान, त्या तीर्थांचं महिमान अपार असे आख्यान, ते आख्यान खूप मोठं आहे. पुढे तू ते विस्तारून सांगेन एका शिष्योत्तमा, ते मी तुला उत्तमाचं सांगतोय. पुढे काय झालं. तया स्थानी श्री सद्गुरुमूर्ती, त्या ठिकाणी श्री सद्गुरुमूर्ती आले होते. गोप्य रूपी आरती, त्या ठिकाणी श्री सद्गुरू गोप्य रूपाने म्हणजे गुप्त रूपाने अजूनही तेथे वास करतायत. तीर्थ महिमा करणे ख्याती, त्या तीर्थाचं महिमान ख्याती करण्यासाठी ते सद्गुरू त्या ठिकाणी आले. कारण त्याचा चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करणार नाही. त्या पद्धतीनं तीर्थ महिमा करणे ख्याती, त्या तीर्थाचं ख्याती करण्यासाठी भक्त जन तारणार्थ, भक्तांना तारण्यासाठी समस्त तीर्थे श्री सद्गुरुचरणी, श्री सद्गुरूंच्या चरणी सर्व तीर्थे आहेत. ऐसे बोलती वेदवाणी, असे वेद सर्व सांगतायत की श्री सद्गुरू चरणापाशी सर्व तीर्थे आहेत. त्यासी काय असे तीर्थी गहन, त्यांना इतर तीर्थे काय कामाचे आहेत. कारण श्री सद्गुरूंची ज्या ठिकाणी आहेत ती सर्व तीर्थे त्यांच्या पायाशी लोटांगण घालतात. प्रकाश करी क्षेत्रासी, त्या क्षेत्राशी त्या ठिकाणी प्रकाश करतात.
भक्तजन तारणार्थ भक्तांना रक्षणासारथी तीर्थे हिंडे श्री सद्गुरुनाथ. श्री सद्गुरू सर्व तीर्थे हिंडतात का तर भक्तजन तारणार्थ. गोप्य होती कलियुगात, कलियुगात गुप्त होतात, प्रकट केली श्री सद्गुरुनाथ. ह्या कलियुगात सर्व त्यांनी प्रकट केलं. तेथील महिमा अनुक्रमेशी सांगेन पुढे विस्तारेशी. तेथील सर्व महिमा मी आपल्याला सांगत आहे. प्रकट झाले श्री सद्गुरू कैसी. श्री सद्गुरू कसे प्रकट झाले सांगेन एक एक चित्ती. आपण एक चिंता नाही ऐकावं. ऐसा संगम मनोहर, असा तो संगम मनोहर आहे. तेथे वस्ती श्री सद्गुरू. त्या ठिकाणी श्री सद्गुरू स्वतः प्रत्यक्ष विराजमान आहेत. श्री सद्गुरूचा अवतारू गोप्य होय कोणे पर. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे ते गुप्त होतील. सहस्त्र किरणे सूर्यासी. सूर्याची सहस्त्र किरणे केवी राहे गोपीची. म्हणजे सूर्याची किरणं गुप्त कशी राहू शकतील, कारण ते प्रकट होणारच. आपोआप प्रकाशी होय सहज गुणतयाचा. तो गुण, ते दिव्य प्रकाश, तो त्या ठिकाणी कितीही गुप्त ठेवला तरी तो उजेडात येणारच. वस्ती असे अरण्य संगमासी. त्या ठिकाणी संगमासी अरण्यामध्ये वस्ती होती. जाती नित्य भिक्षेशी. त्या ठिकाणी श्री सद्गुरू नित्य ठिकाणी त्या अरण्याच्या ठिकाणी भिक्षेला, ज्या ठिकाणी तिथं काही घरे असतील त्या ठिकाणी भिक्षेसाठी जात होते.